आम्ही जरी इच्छुक उमेदवार होतो तरी आमची कधी आमदार होण्याची इच्छा नव्हती। फक्त जर ते आमदार होण्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार असता, गोरगरिबांचे प्रश्न सुटणार असतील तर आम्ही त्यासाठी पण तयार होतो। आज या राजकारणामध्ये उगवता सूर्य या दिशेने आम्ही दादाकडे पाहत आहोत। महाराष्ट्राच्याच नव्हे भारताच्या राजकारणामध्ये तुम्हाला लॉंग टर्म मध्ये अशा काही गोष्टी दिसतील ज्या मनोजदादांच्या चळवळीमुळे उभ्या झाल्यात। मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून पूर्णपणे माघार घेतलेली आहे। आपण निवडणुकीला एका जातीवरती समोर जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्याबरोबर काही मराठा आंदोलक आहेत, यातील काही इच्छुक उमेदवार देखील आहेत। गेल्या 2 दिवसापासून ते अंतरवली सराटीमध्ये आहेत, ज्यांना अपेक्षा होती की मनोज जरांगे पाटील कुठेतरी आमचं नाव जाहीर करतील। राजकारणाच्या प्रक्रियेत येण्याचं मनोज जरांगे यांनी यापूर्वी जाहीर केलेलं होतं। आपल्याबरोबर काही इच्छुक उमेदवार आहेत। दादा मला सांगा की अर्थात हा निर्णय असा होता की आपण काहीतरी 4-2 लोक आपल्या सभागृहात पाठवू अशा प्रकारचा मनोज जरांगे म्हणत होते, पण अचानक त्यांनी माघार घेतली, म्हणजे तुमचं काय मत आहे याच्यावरती? सर्वप्रथम मी जरांगे पाटलाचा समर्थक म्हणून इथं आलो आणि माझा देगलूर आणि बिलोली मतदारसंघ आहे आणि राखीव आहे, त्याबद्दल काय मराठाचा ते तिथं काय ओपनचा विषय येणारच नाही। पण त्या ठिकाणी आपल्याला कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं हे जरांगे पाटील म्हणत होते आणि पहिलं म्हणत होते की आपण उमेदवार देऊया, पण उमेदवार देऊया असं कधी म्हणले असतील, पण गनिमी कावा करूया म्हणले होते जरांगे पाटील। तर मला वाटते की जरांगे पाटील जे म्हणलेत आता ते गनिमी कावाचं स्वरूप असं मला वाटते या ठिकाणी। आणि जे निर्णय घेतलेत जरांगे पाटील ते एकदम अगदी योग्य निर्णय आहे। आणि आमच्या मराठा समाजामध्ये एक गचकरणासारखी खाज आहे राजकारण म्हणजे। हे राजकारण म्हणजे गचकरण असल्याने आहे, प्रत्येकाला वाटायलंय म्हणजे की मी थांबावं। एका उमेदवारी आहे तर त्या ठिकाणी 20-20 उमेदवार उभा टाकू लागले, पण एक जर उमेदवार जर समजा निवडून आणायचा आहे तर ते 19 उमेदवार आपले जे पाठीमागे राहणारे आहेत ते विरोधात जातात, म्हणजे आपलेच आपल्याला पाडतात। म्हणजे हेच असं असल्यामुळं जरांगे पाटील जे निर्णय घेतलेत ते एकदम योग्य निर्णय घेतलेत असं मला वाटतं। बरं, पण एक अनुभव असा आहे की सत्ताधाऱ्यांनी काही दिलं नाही, 14 महिने वाट बघितली, मात्र आता जेव्हा आपण राजकारणात येऊ असं म्हणल्यानंतर कुठेतरी राजकीय भूमिकेमध्ये आल्यानंतर कुठेतरी घबराट झाली राजकारणामध्ये, कुठेतरी हा फायदा झाला असता असं नाही वाटत तुम्हाला? 100% दादा म्हणजे आज या राजकारणामध्ये उगवता सूर्य या दिशेने आम्ही दादाकडे पाहत आहोत। सूर्याची जे कोवळी किरण होती, जसं आमचा राजकीय प्रवास दादाने सांगितला, अवघा 1.5 वर्षापासून आमचा संघर्ष सुरू आहे। राजकीय याच्यामध्ये आम्ही खूप छोटे आहोत, परंतु उगवता सूर्य म्हणून आम्ही दादाकडे पाहत आहोत। दादांचे जे विचार होते त्या विचाराशी आम्ही 100% सहमत आहोत, परंतु सुज्ञ मतदार जाणकार मतदार या सराटी अंतरवलीच्या भूमीमध्ये जो शासनाने लाठीचार केला, गोळीबार केला, त्याचा एका मताने बदला घेणार आहे। बघा, लाठीचा बदला आम्ही लाठीनं देऊ शकत नाही, गोळीचा बदला गोळीनं देऊ शकत नाही, परंतु आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार जो मिळवून दिला, त्या मतदानाच्या अधिकाराच्या शस्त्ररूपी हत्यारांनी आम्ही या जातीयवादी ह्या म्हणजे शेंड जातीयवादी या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि मला एक म्हणायचं होतं की मागचा अनुभव बघितला आपण लोकसभेचा जे पाडापाडी करून जे आले सत्तेवरती त्यांचाही काही फायदा झालेला दिसत नाही असं अनेक वेळा त्यांच्या बोलण्यातून आलं, पण पुन्हा आपण तीच भूमिका जर घेत असू तर त्याचा काय म्हणजे? तर बघा, माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी जी चालू केली आहे ना, हे फक्त मराठा आरक्षण नाहीये, ही एक चळवळ आहे आणि चळवळीचा एक भाग राजकारणाचा होता आणि त्यामध्ये दादांनी विचारपूर्वक निर्णय घेतला की याच्यामध्ये काय होऊ शकतं। तर त्यांनी त्या पॉसिबिलिटी सांगितल्या होत्या की आपली ताकद पाडण्यामध्ये पण आहे, आपली ताकद निवडून येण्यामध्ये पण आहे, पण एकच गोष्ट त्यांनी वेळोवेळी नमूद केली, तुम्ही लक्षात घ्या की फक्त एका जातीच्या बळावर कुठलीही निवडणूक जिंकता येत नाही। त्यामुळे त्यांनी दलित असतील, मुस्लिम असतील या समाजाला सोबत घेतलं, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या मराठा समाजाच्या समस्यासोबत जोडल्या आणि एक व्यापक चळवळ, गरजूवंतांची चळवळ, शेतकऱ्यांची चळवळ, गोरगरिबांची चळवळ, बेरोजगार विद्यार्थ्यांची चळवळ एक चळवळ म्हणून उभी केली आणि त्या चळवळीचा एक भाग फक्त राजकारणाचा होता। दादांची अजिबात इच्छा नव्हती, पण मागण्या मान्य झाल्या नाही म्हणून त्यांना या निर्णयापर्यंत यावं लागलं होतं आणि सेम कंडिशन आमची होती। आम्ही जरी इच्छुक उमेदवार होतो तरी आमची कधी आमदार होण्याची इच्छा नव्हती, फक्त जर ते आमदार होण्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार असता, गोरगरिबांचे प्रश्न सुटणार असतील तर आम्ही त्यासाठी पण तयार होतो। कालपर्यंत माहित नव्हतं का तुम्हाला? हे बघा, पहिल्यापासून डे 1 ला प्रेस कॉन्फरन्स मी केली होती, मराठा समाजाच्या वतीनं आम्ही पहिल्यापासून सांगितलं होतं की आमची इच्छा नाहीये, इट इज नॉट बाय चॉईस बट बाय फोर्स। आणि जरी
सिस्टीमनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर सिस्टीमचा भाग बनून इनसाइड सिस्टीम, आउटसाइड सिस्टीम, विथ सिस्टीम, विदाऊट सिस्टीम, व्हॉटएव्हर कुठल्याही वेनं त्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण त्यामध्ये गोष्ट ही होती की मराठा समाज पणाला लागला असता, मराठा समाजाची प्रतिष्ठा पणाला लागली असती आणि दादांनी मराठा समाजाची प्रतिष्ठा समोर ठेवून हा निर्णय घेतला की उद्या मराठा समाजाचा अपमान होऊ नये आणि त्यामुळे आम्ही दादांच्या निर्णयाचं स्वागत करतो, सर्व एकमताने स्वागत करतो. पण आउटसाईड सिस्टीमचा फारसा काही फायदा झालेला दिसला नाही ना. हे बघा, फारसा तुम्ही जर म्हणत असतील तर काही गोष्टी ह्या इमिडिएट रिझल्ट असतात, काही लॉंग टर्म रिझल्ट असतात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्याच नव्हे भारताच्या राजकारणामध्ये तुम्हाला लॉंग टर्म मध्ये अशा काही गोष्टी दिसतील ज्या मनोजदादांच्या चळवळीमुळे उभ्या झाल्यात. आणि तुम्ही आजही बघा, प्रत्येक पक्षानं, आघाडी असेल, महायुती असेल, 2-2 एबी फॉर्म दिले एका मतदारसंघातून. मला वाटतं हे दादांचं सक्सेस आहे. त्यांना विचार करावा लागला कुठला उमेदवार कुठं द्यायचा आणि आपल्याला काय करायचं. आणि ज्या पद्धतीनं कॅबिनेट मिनिस्टर असतील, डेप्युटी सीएम असतील, सीएम असतील, यांनी त्यांचे एजंट पाठवले किंवा त्यांचे लोक पाठवले आणि इथं सगळे दादांचे उंबरटे झिजवले. मला वाटतं हे दादांची यश आहे आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जे म्हटले अपयश नाही, कधी कधी इमिडिएट रिझल्ट मिळत नसतो, त्याचे काही स्पिन ऑफ्स असतात, स्पिल ओव्हर इफेक्ट्स असतात, तर ते तुम्हाला काही काळानंतर बघायला मिळतील. जरांगे पाटलांनी एक कारण सांगितलंय की मुस्लिम आणि दलितांची यादी आली नाही, हे तुम्हाला पटलंय? नमस्कार. आम्ही 219 कोपरगाव मतदारसंघात मी इच्छुक उमेदवार होतो. मी फॉर्म पण भरलेला होता, राजेंद्र माधवराव कोल्हे. परंतु हा फॉर्म आम्ही आमदार होण्यासाठी भरलेला नव्हता. दादांनी जो गनिमी कावा चालू केलेला होता, आचारसंहितेच्या अगोदर जे आम्हाला आरक्षण दिलं नाही सरकारने, त्याच्या विरोधातील एक गनिमी कावा होता आणि तो 100% काल पहाटेपर्यंत यशस्वी झालेला आहे. आजपर्यंत कुठलाही समाज एवढा मोठा एकत्रित आलेला नव्हता, तो दादांनी एकत्र आणला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार प्रत्येक युवकाला जो उमेदवारी अर्ज भरवण्याचा जो दादांनी जो पाठिंबा दिला, जे बळ दिलं, ते फक्त ह्या आंतरवल्ली सराटीतून मिळालेलं आहे. आजपर्यंत राजकीय क्षेत्रातल्या लोकांसमोर कोणी जायला तयार नव्हतं, ते आंतरवल्लीने दाखवून दिलेलं आहे. आणि ह्या मातीमध्ये महाराष्ट्रातील कॅबिनेट असो, सत्तेतले असो, विपक्ष असो, सगळ्यांनी ही माती चाटलेली आहे. याच्यातच मराठा समाजाचा आरक्षणाचा विजय झालेला आहे. आम्ही मरेपर्यंत, जोपर्यंत मराठा बांधव तरुण आहे, तोपर्यंत मनोज दादा जी भूमिका मांडतील त्याच्याशी आम्ही ठाम आहोत. आम्ही कोपरगावकर दादांच्या समवेत आहोत. दादांनी आम्हाला अर्ज माघार घ्यायला लावलेले आहेत, त्याचं आम्ही समर्थन करतो. आणि हा मराठ्यांचा सर्वात मोठा या आजच्या घटनेवरून राजकीय पुढाऱ्यांनी काहीतरी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी त्यांना एक सक्त वॉर्निंग या माध्यमातून दिली जात आहे. एक बघितलं की कालपर्यंत मनोज जरांगे पाटील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, अर्थात काही मतदारसंघाचे नावं देखील जाहीर केलेले होते. रात्रीतून काय प्रक्रिया झाली असेल, त्यांनी जवळपास माघार घेतली. पण तुम्हाला असं वाटत नाही का कालपर्यंत जर त्यांचा होकार होता तर आपण काही जागेवरती उमेदवार उभे केले पाहिजेत? अर्थात तुम्हाला लोकांचं देखील समर्थन होतं आणि तुम्ही उमेदवारी अर्ज देखील दाखल केले होते. जय जिजाऊ जय शिवराय. मनोज दादा जरांगे पाटील जे निर्णय घेतलेत, 6 कोटी मराठ्यांच्या मनामधला निर्णय घेतलेत. 5-25 आमदाराच्या लालचेपोटी 6 कोटी मराठा एका जागी कधी न आलेला, हे विस्कळीत जाऊन येणं आंदोलन दुसऱ्या मार्गाने जाऊन हो, समाजाची आणि आमच्या भावना जाणून घेऊन त्यांनी हे म्हणजे गनिमी काव्यानं निर्णय घेतलेत. आणि या गनिमी काव्याचा निर्णय मराठा समाज मान्य करतोय. आणि सर्व जरांगे पाटील जे आमच्यावर अत्याचार झालेत, गुन्हे दाखल झालेत, हे पाडापाडीचं सोप्पं आहे. राजकारणाच्या नादामध्ये आमच्यामध्येच भांडण लागत होते, हे होणार नाहीत. आणि पाडणं हे धंदा सोप्पा आहे. आणि पाडल्यामुळं कुठंतरी हे लोक आम्हाला जाणीव बुजून त्रास दिलेत, गुन्हे दाखल केलेत, ह्याला कुठंतरी आळा बसल म्हणून जरांगे पाटलाने हा निर्णय घेतलेत. हा जरांगे पाटलाचा निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे आणि एकजुटीनं पाडायचं काम करणार आहोत आम्ही. एकूणच ही सगळी आंतरवलीमध्ये जमलेली जी इच्छुक उमेदवार आहेत किंवा आंदोलक कार्यकर्ते आहेत, त्यांची जवळपास हीच भूमिका आहे की मनोज जरांगे यांनी घेतलेला हा जो निर्णय आहे तो अतिशय योग्य आहे, तो गनिमी कावा आहे, अशा प्रकारचं त्यांचं समर्थन या ठिकाणी दिलेलं आहे. कॅमेरामन धनंजय दारुटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, आंतरवली सराटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.